प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा ज्ञानतो मुरेश्वरा प्रियालंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी। मी योगीराज दत्तात्रय बदने आणि मी प्रद्युम्न योगीराज बदने। आज आम्ही तुम्हाला लक्ष्मण शक्तीतील काही प्रसंग या ठिकाणी सादर करत आहोत, तरी श्रोतगणांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे। श्रीरामचंद्राय नमः। लवनादी सकळ समुद्र सांडून कुशदीप सुंदर ओलांडोनी क्षीरसागर पर्वतेंद्र अनावा। हनुमंता तुला ना सुषेण सांगू लागला हनुमंताला, तुला काय काय कुठं कुठं कसं कसं जायचंय, किती किलोमीटर जायचंय हे मी तुला आज सगळं सांगणार आहे जाताना। मग असे पर्वत आहेत, खूप पर्वत येणार आहेत तुझ्याकडे आणि समुद्र बी जास्त आहेत। पहिला लवनादी सकळ समुद्र, हो लवनादी समुद्र येणार, ते सांडून कुशदीप सागर येणार आणि ते सांडून क्षीरसागर येणार आणि तिथून बर का ते पर्वताचे ते जे आहेत ना सगळ्या बुटी तुला आणायच्यात। पर्वताच्या उत्तर भागी दिव्या औषधी अनेगी सर्वतान लक्षिते जगी त्याही वेगे परिसे पान। त्या पर्वताच्या उत्तर भागावर काय त्या चमनम करताना दिसणार तुला आणि तिथं जायचंय, पटकन घेऊन यायचं, वेळ लागू देऊ नका, कारण इकडं आता रात्रीतच आणायचंय, सकाळ झाली की त्या नष्ट पावतील आणि ह्या काय सौमित्र मरून जाईल, म्हणून तुला लवकर आणायचे। हनुमंता सुषेण सांगू लागला। अलमान पुष्पे दीप्यमान प्रभा सूर्य तेजा समान पर्णे सदा नित्य नूतन समूळ जान सुस्वादा। असे पुष्प बी होते, अलमान पुष्प होते बर का, असं समानम चम करता ते नवीनच वाटते काय, ती जी होती ना बुटी नवीन सारखीच वाटते, तिचं तेज कधी कमी नाहीये, सूर्या समान तिचं तेज आहे आणि सदा ती नूतन वाटते आणि त्याच काय स्वाद घेऊन काय तुला लवकर यायचंय सौमित्राला उठवण्यासाठी। समुद्र मंथनी अमृत निगता दैत्य भांडत पर्वती सांडिले त्वरित औषधी तेत झालिया। हा जेव्हा हे होतं ना काय समुद्र मंथन तेव्हा ते बरं देवताचं आणि दैत्याचं भांडण होत होतं, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे म्हणू लागले, म्हणून इकडून तिकडं करू लागले आणि त्याच्यात ते अमृत खाली पडलं आणि त्याच्यानं बरं ह्या दिव्य औषधी बनल्या आहेत, म्हणून तुला पटकन जायचे, लवकर आणायच्यात औषधा। सुषेण सांगू लागला। तेथे गंधर्व राज्य करीथे दुर्धर तयांची स्थिती औषधी जाती अहोरात्री सावध। काय तिथं गंधर्व राहते म्हणून तुला काय करायचे, त्यांची दुर्धर शक्ती आहेत, म्हणून तू काय कर तिथं काय आपला वेळ घालू नकोस, तिथं गंधर्व काय करतात रक्षण करतात, दिवस रात्र कोणी घेऊन जाऊ नये म्हणून तिथं गंधर्व रक्षण करतात, तुला त्याला काही त्यांच्यासोबत युद्ध करायचं नाही, रात्रीच्या रात्री सावधपणाने ती आणायची। तू जाणिता औषधीशी गंधर्व मिसळती युद्धाशी चुकवून या अपायासी दिव्य औषधीशी आणावे। तू जिथं औषधीला गेलास तर तिथं सगळे गंधर्व तुझ्या मागं पडतील आणि मागं पडल्यावर तुला मग मारायला सुद्धा येतील, मग तुला काय करायचंय तिथं सगळ्याला चुकून यायचंय, म्हणजे तिथं तुला काही युद्ध करत बसायचं नाही, पटकनचे पटकन जायचे आणि पटकन यायचंय हनुमंता, असं सुषेण सांगू लागला। राक्षस नष्ट मायावी कपटे छळीती महालागवी मार्गी घालिते महागोवी ते चुकवावी अति यत्ने। राक्षस
करतील तुझ्यावर, मायानं काय पाश बी घालू शकते, म्हणून तुला काय तिथं बसायचं नाही बरं. कपटानं छळण्याचा असा प्रकार बी करते, म्हणून तुला तिथं काहीच करायचं नाही. मार्गी बरं खूप असे संकट येतात, त्याला सांडून तुला काय करायचे, पटकन ती आणायची, असं सांगू लागला सुशेन. नाना परिचा छळनोक्ती राक्षस छळीती अतर्क्य युक्ती ते सांडून मारोथे शीघ्र गती परतावे. नाना प्रकारच्या छळनोक्ती आहे तिथं. जाताना तुला किती कपट करायला कोण कोणी येणार आहे माहित नाही, पण तुला काय करायचंय, त्यांच्यासोबत काय युद्ध करत बसायचं नाही, पटकन ती आणायची आहे. कारण रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या रात्रीच आणावं लागल. सूर्य जर उघडला तर ते सौमित्र मरून जाईल. दूर पंथाती अध्वान निमेषार्धेशी क्रमूण मनोवेगे तुझं गमन आम्ही संपूर्ण जाणतो. किती दूर आहे ते, इथून तिकडे जायचं म्हणलं त्या द्रोणागिरीमध्ये आम्हाला माहितीये सगळा किती रस्ता आहे, किती आहे, आम्ही चलून गेलेला तिथवर. म्हणून मी सांगतो तुला किती किलोमीटर आहे तिथं आणि किती जायला प्रवास आहे, मी तुला सगळं सांगतो, ऐक. तथापि मार्गाची गणिता तुझ सांगेन कपिनाथा गमन करावयाथा संख्या तत्वता अवधारी. तुला सांगायलो कपिनंदना हनुमंता, तिथं जायला किती किलोमीटर म्हणजे किती अंतर आहे आणि किती यायचं अंतर आहे ते मी तुला सर्व संख्या सांगतो, ऐक. 3,10,10 योजने अधिक ते येता जाता द्विगुणिते पंत निश्चिते क्रमावा. इथून जायला 20 कोस आणि यायला 20 कोस आणि मग अशी किती आहे, 40 कोसाची आहे हो, जाता येता. म्हणून तुला काय 400 कोसाची आहे बरं, म्हणून म्हणजे 200 जाताना 200 येताना, म्हणजे तशीच आहे. तुला जायचं यायचं गणित आहे ते मी तुला सांगितलं, ऐक. जव रात्र आहे मध्यान सूर्योदयन होता जाण औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. एवढं जायचं यायचं आहे म्हणून मी तुला सांगितलं, कारण कळाव तसं नसता पुढे जाशील त्याच्या पुढे, म्हणून मी म्हणलं तुला की जायचं यायचं एवढं अंतर आहे आणि पटकन तुला काय करायचंय, भास्वत येण्याच्या पहिले तुला ती रात्रच्या रात्र ती औषधी आणायची आहे. रात्री अवघे अतिक्रमिता सूर्य उदयात न पावता औषधी येते हाता कपिनाथा उधारी. रात्रीच्या रात्री तुला आणायचंय, कारण सूर्य जर उदय झाला, सूर्याचं एक किरण बी त्याच्यात पडलं तर ती औषधी राहणार नाहीत बरं, म्हणून तुला पटकनचे पटकन आणायचेत रात्रीच्या रात्री. उदया येता दिवाकर औषधी मंद तेजा समग्र होता तीन लागता क्षण मात्र न होती गोचर सर्वार्थी. जर उदयाला आला भास्वत म्हणजे दिवाकर, ते काय करील, राहणार नाही. पहिल्या किरणात ती काय होतील, जिकडे तिकडे दिसणार नाहीत, कारण त्या रात्रीच्या रात्रीच फक्त असतात, दिसतात, कारण तेव्हा अंधार असतो आणि त्याचा प्रकाश चमचम करतो, त्याची एक किरणवणीच वाटते बरं का त्याची प्रकाश. म्हणून तुला रात्री जायचंय, पटकन आणायचंय. सुशेन बोलू लागला. आणि कबीज एक कपिनाथा तुझ मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वथा नासेल. आणि सांगतो तुला, जर तो दिवाकर आला म्हणजे सूर्य जर आला ना उदयाला, तर काय करेल, त्या राहणार नाहीत बरं का तिथं औषधी, म्हणून तुला रात्री आणायचे ते बी मग तुला सांगतो. ब्रह्मशक्तीसी वरद पूर्ण उदया येता सहस्र किरण त्या ज्यावरी घालीजे आपण त्याचा प्राण वाचेना. हे त्याच्यात विधान आहे काय,
ब्रह्मशक्तीचा असं वरद पूर्ण आहे. कशाचं? जर तो भास्वत आला ना, किरण पडली ना, तर काय तिथं राहणार नाहीत बरं, आणि तो मरून जाईल. कोण? तो जे आहे ना, ब्रह्मशक्तीला हेच वरदान आहे. ज्याला शक्ती लागली आहे ना, सहस्त्र किरणाचं एक किरण त्याच्यावर पडला तर तो मरून जाईल, असं ब्रह्मशक्तीला वरदान. या लागे कपिनाथा सवेग गमन करी आता, सुमित्रा वाचवुनी तत्सर्व था, श्री रघुनाथा सुख देई. ह्यालाच फक्त मी तुला म्हणायलो, वेगानं जाय. कसा वेग होता? चंचल होता, म्हणून आम्ही तुला निवडले. नसता दुसऱ्याची शक्ती नाही, म्हणून तुला पटकन जायचंय आणि ती पटकन आणायची आहेत. आता पटकन गमन कर आणि सौमित्राला वाचव बरं. आणि जर तुला श्रीरामाला सुख जायचंय तर पटकन गमन कर. राजा सुग्रीव आपण प्रार्थिता झाला, वायुनंदन शीघ्र करोनी प्रयाण, बंधू लक्ष्मण उठवावा. त्या वायुनंदनाला बोलविला सुग्रीवानं. सुग्रीव राजा बी आज्ञा देऊ लागला, तुला काय करायचंय? रात्रीच्या रात्री आणायचंय. जसं सुषेण डॉक्टरनं तुला सांगितलंय तसं तेवढंच आणायचंय बरं. ती मेडिसिन जे घेऊन यायची ती रात्रीच्या रात्री घेऊन ये. विभीषण लागे पायासे सत्वर करावे, गमनासे वेगे आणोनी औषधीसे, सौमित्रासी उठवावे. विभीषण तो बी म्हणू लागला, पायाला लागला आणि म्हणू लागला, अहो वायुनंदना, मी तुमचे पाया पकडून म्हणतो की पटकन जा, पटकन आणा आणि पटकन बरं ह्या सौमित्राला उठवा तुम्ही. वडील सकळ वानरास तो, जांबवंत बोले सुरस, आणोनिया द्रोणाद्रीस, सुबंधूस वाचवी. जो जामवंत होता, वृद्ध होता, सर्वाचा म्हणजे पिता होता, आणि तो बोलला, म्हणला, वायुपुत्रा, तुला काय आणायचंय? पटकनचे पटकन जायचंय. सगळे म्हणू लागले, जा पटकन आण, पटकन गमन पटकन कर, पटकन आण. आणल्यावर सौमित्राला उठवायचंय. जामवंत म्हणू लागला, अंगद युवराजा जो का, बोलो निया अति नेटका, तोही विनवित से देखा, कपी नायका आदरे. जो अंगद आहे ना, तो बोलू लागला, म्हणू लागला की काय कपिनाथ, तू एवढा ख्यात्या केलास आणि फक्त आता एकच काम कर. काय कर? एवढं काम केलं ना, लंकाची जाळी म्हणल्यावर एवढं काम केलंस, आता फक्त एकच काम करायचंय तुला, एकच कष्ट घ्यायचंय, ते म्हणजे तेवढं द्रोणागिरीहून आणायचं आहे. ते जे बुटी आहे ना ती आणायची आहे आणि सौमित्राला उठवायचं. तुझे सकाळ दुस्तर तरलो आम्ही वानर, तो तुझा उपकार केवी सांगू समग्र हनुमंता. किती आहेत रे तुझ्या बिनवा, मी किती सांगू तुझ्या गोष्टी. काय नाही केलंस तू, तुझ्यामुळं आम्हाला सुख लादलं एवढं. श्रीराम आम्हाला भेटले तुझ्यामुळं. पहिली बार बरं हो त्या हेमापाशी गेलात, तिथं आम्हाला भोजन करायला घातलंस. आम्हाला भूक लागली होती, 1 महिना आम्ही चाललो. किती? 1 महिना चाललो, म्हणून आम्हाला भूक बी लागली होती, तहान बी लागली होती. म्हणून त्या हेमाच्या आपण बघितलंय किष्किंधा कांडात, हेमाच्या त्या ह्याच्यात नेलं, गुहेत नेले आणि तिथून आम्हाला फळ मूळ दिलंस बरं, भोजन केलंस, आम्हाला करायला दिलंस. असा हनुमंता, तुला आता फक्त एक काम करायचंय, जायचंय पटकन आणायचंय. अति संकटी दुर्गमी तुवा वाचविलो आम्ही, आम्हा सकळा तुझे स्वामी, बहुवाचा मी किती बोलो. किती बोलू मी, किती बोलू थकताल. प्रवचनच आहे तुझं एवढं काढायचं म्हणलं. हो, त्याच्यावर एक प्रवचनच बनून जाईल तुझ्या ह्याच्यावर. हो, श्रीरामाच्या दूता, तू किती काम केलंस, मी काय बोलू. हो, पराक्रम किती केलास तू ह्याच्यात, मी तुला अनेक सांगणार आहे. आई आता सकळ अर्थाचे सार,
साचार प्राण त्यागिता सोमेत्र सर्वसंहार होईल. आता फक्त एकच सांगायलो, काय सांगायलो की तू जर पटकन गेला नाहीस, पटकन औषधी आणला नाहीस ना, त्या सौमित्राचा प्राण गेल्यावर सगळे मरून जातील एक 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 एक. म्हणून तुला पटकन आणायचे हे एक मी विनंती करतो. ना देखता लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण त्या सवेची सुग्रीव जान देईल प्राण तत्वता. लक्ष्मण नसला भाऊ नाही राहणार, राम नाही राहणार, राम नसले सुग्रीव नाही राहणार, सुग्रीव नसला विभीषण नाही राहणार, विभीषण काय असे सगळी मंडळी मरत जाणार. म्हणून तुम्हाला काय करायचंय हनुमंता, पटकन जायचंय, शीघ्र ह्याला उठवायचंय. राम सुग्रीवा पाटी विभीषण न राहे सृष्टी रावण रा काय गोष्टी सकळ सृष्टी अकांत. एक एक करून मरत जातील ना का. विभीषण मेला, आपला राजा मग हे मेला, सुग्रीव राजा मेला म्हणल्यावर वानर काय राहणार आहेत. म्हणून कोणीच राहणार नाही, पटकन जा. ऐकताची सीता सुंदर न लागता निमेष मात्र सवेग त्यागील शरीर अनर्थ थोर होईल. सीता ना ऐकलं, सीता प्राण ठेवणार नाही. माझा पती नाही, कोणी माझं देवर नाही की कोणी राहणार नाही, राहिलं नाही. हो, ती बी तिथं प्राण सांडेल श्वास रोखून. म्हणून सगळे एक एक मरून जातील. म्हणून तुम्हाला पटकन जायचं. भरत शत्रुगुण ऐकता प्राण सांडितील सर्वता ऐकताची तिघी माथा प्राण तत्वतान राखिती. भरत शत्रुघ्न मेले तर तिघी मातांना कळलं बाबा चारी पुत्र मेले तर आता कसं मग. हो, त्या तिघी माता बी प्राण सांडून देतात. म्हणून जे तिघी मातांना म्हणल्यावर सगळं सूर्यवंशाचं कुळ टाकून देईल बरं. म्हणून तुम्ही पटकन जा. अकांत होईल अयोध्येसी अकांत सकळ लोकासी अकांत देव दानवांसी सकळ सृष्टीसी अकांत. आकांत कुणाला होईल, आकांत सगळ्याला होईल. तिघी माता असते सगळे मरून गेल्यावर हो कोण राहणार आहे मग. रावणाला कोण मारील. देव दयावानला बी चिंता लागली, कवा राम मारत की काय, कवा हनुमंत होय मारतात की काय की रावणाला ते चिंता आहे. कारण का सगळ्याला बंदी खाण्यात ठेवलं होतं, सगळ्याला चिंता होती. म्हणून बर पटकन जा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.